वैष्णवी मृत्यू प्रकरण हगवणे पिता पुत्राला मदत करणाऱ्या 5 आरोपींना जामीन मंजूर। न्यायालयानं 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन केलाय मंजूर। धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्याची विहीर खचली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांनी बांधावर जात केली पाहणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली दौऱ्यावर। रामलीला मैदानावर फडणवीसांची सभा होणार पार। पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस घेणार बैठक। आज दुपारी 1:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका। 2.5 एकर बागेतील खजुरांची फळं झाडांपासून तुटून पडली। धुळे तालुक्यातील आणी गावात पावसाचा कहर। वादळी पावसामुळे घरांचे पत्रे उडून गेल्यानं घरातील अन्नधान्यही भिजलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। 24 तासात 257 मिलीमीटर पाऊस पडला। राज्यातील 30 गोशाळांना एकूण 5 कोटींची मदत। गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार 15 ते 25 लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार। नागपूरमध्ये कोरोनाचे आढळले 2 सक्रिय रुग्ण। घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेण्याचं आवाहन। पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 3 रुग्ण। रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।